लोकसभा निवडणुकाचं बिंगुल वाजण्यापूर्वी राज्यात प्रत्येक पक्षानं आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठमोठे दावे केले जातात। अजितदादाच्या गटातील एका मोठ्या मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे। शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केली असली तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी माहिती दिली की शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचे उमेदवारी जाहीर केली आहे। असं असलं तरी सुद्धा ते कधी पण अजित पवार गटात येऊ शकतात।